चंद्रहार पाटील यांनी महाविकास आघाडीकडून सांगलीमधून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। चंद्रहार पाटील महाविकास आघाडीचे सांगलीचे उमेदवार आहेत। सांगलीमध्ये चंद्रहार पाटील विरुद्ध संजय काका पाटील यांच्यात लढत होतीये। अर्ज दाखल केल्यानंतर चंद्रहार पाटील यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आज अर्ज भरला। त्यांच्या शक्ती प्रदर्शनाला स्टेशन चौकातून सुरुवात झाली। आपल्यासोबत उमेदवार डबल महाराष्ट्र चंद्रहार पाटील, काय भावना आहेत? मातीच्या मैदानातून थेट लोकसभेच्या आघाड्यातून आज सर्व महाविकास आघाडीतले उमेदवार आता माझा उमेदवारी अर्ज मी दाखल केलेला आहे। महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते माझा अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते। त्यामुळे महाविकास आघाडी सर्व एक संघ आहे। हे आज माझा अर्ज भरताना सर्व सांगली जिल्ह्याला व महाराष्ट्राला समजले। सर्वजण काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना सर्व पक्षातील प्रमुख नेते उपस्थित होते। काँग्रेसचे काही नेते आता तुमच्या मंचावर येत आहेत, हे स्पष्ट झालेलं आहे। आता कुठलीही धाकधूक राहिलेली नाही असं चिन्ह म्हणायचं का? मी पाठीमागेही सांगितले, गेल्या 21 तारखेला ज्यावेळी उद्धव साहेबांची मिरज शहरामध्ये सभा झाली त्यावेळीपासून माझ्या मनात धाकधूक व भीती कुठल्या प्रकारची नव्हती आणि आज हे आपल्याला चित्र समोर दिसत आहे सगळं। पण विशाल पाटील जे महाविकास आघाडीमधले काँग्रेसचे नेते आहेत, त्यांनी अपक्ष आणि काँग्रेसकडून अर्ज भरलाय। त्यांना फार आशा आहेत अजून उमेदवारीच्या, जर वेळ पडली तर अपक्ष देखील उभे राहू शकतात। त्या उमेदवारीची तुम्हाला भीती वाटते काय? मला आज विशालदादांच्या बद्दल जर सांगायचं गेलं तर ते वरिष्ठ लेवलच्या गोष्टी आहेत, वरिष्ठ सर्व नेते त्याविषयी चर्चा करतील। पण मला कुठल्याही महायुती असेल, महाविकास कुणाचीही भीती नाही। मला मी निवडून येणार आहे ह्याची मला पूर्ण खात्री आहे। आता निश्चिंत झाला, आता विशाल पाटलांना आव्हान काय आहे तुमचं? आम्ही महाविकास आघाडी म्हणून सर्वजण एकत्र काम करू एवढाच मला विश्वास आहे आणि ते आज आपण सर्वांनी बघितलेलं आहे। कॅमेरा पर्सन निलेश शेवाळ्यासोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।